रामकृष्ण हरी विठ्ठल कृष्ण. कीर्तनामध्ये, प्रवचनामध्ये किंवा गायनामध्ये आवाज चालण्यासाठी किंवा कंठ व्यवस्थित चालावा, कुठल्याही प्रकारचा खोकला येऊ नये किंवा कफ होऊ नये. कंठ म्हणजे आवाज हा कमी चालतो, त्याला केवळ कारण लक्षात ठेवा. कफ पित्त देण्यात आलं तर हा कंठ व्यवस्थितरित्या चालावा, आवाज व्यवस्थितरित्या यावा. रियाज करतानाही आपला आवाज मधुर असा व्हावा असं ज्यांना वाटतंय त्यांनी हे घरगुती औषध करा. पहा, तुमच्या म्हणजे एक आठवडाभर जर तुम्ही हे औषध घेतलं, सांगतोय ते आता मी, ते जर घेतलं तर पुन्हा कंठाचा तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही, तुमचा आवाज क्लिअर होईल. याच्याबरोबर काही व्यायाम आहेत कंठ सुधारण्यासाठी. ज्यांना गायन काम व्यवस्थितरित्या करायचं आहे त्यांच्यासाठी ते व्यायामही मी सांगतो, परंतु अगोदर औषध सांगतो. ते औषध सर्वांनी घरच्या घरी तयार करावे. माझे घरगुती सल्ले असतात, लक्षात ठेवा. त्यासाठी स्पेशल काय घ्यावं लागेल असं नाही. बाजारातही यातली औषधं मिळतात, तेही मी व्हिडिओच्या शेवटी सांगतो. आता हा पाक तयार करायचा आहे, त्याच्यामुळं हा तुम्ही एका काचीच्या डब्बीमध्ये बरणीमध्ये भरून जरी ठेवला आणि दररोज 1 चमचा किंवा 2 चमचे सकाळी सकाळी अनुशापोटी जर प्राशन केला तर प्राय 15 दिवसामध्ये तुमचा आवाज कोकिळेसारखा होतो. आलं का द्यायला? आता माझा आवाज जो व्यवस्थितरित्या सूरबद्ध आहे, आता वर जास्त निघाती नाही वर, परंतु मध्य सप्तकामध्ये तोही मधुर चालला पाहिजे ना. ह्याच्यामध्ये ही मधुरता आहे. ध्यानात आपण एखाद्या वेळेला आलाप घेतला तो नाकातूनही येता कामा नये, तो पूर्ण अंतःकरणातून आला पाहिजे. आतून आला पाहिजे, इथून वरती नको. इथून वरती जर आवाज तुम्ही काढला तर तुमचा आवाज कधीही चालणार नाही. आतून आला पाहिजे आणि तो येण्यासाठी त्याची प्रॅक्टिस करायची, लक्षात ठेवा. त्याच्यासाठीच मी शेवटी काही व्यायाम सांगणार आहे. परंतु हे प्रथम पाक कसा तयार करायचा तो मी सांगतो. 2 पिकलेली डाळिंब अगदी लाल भडक असलेली आणायची आणि त्यांच्यापासून, त्या डाळिंबापासून मिक्सरमध्ये चांगला 2 ग्लास रस काढायचा. डाळिंबाचा रस बरं का, लक्षात ठेवा. त्यात 20 ग्रॅम आपली काळी मिरी, ज्याला जे म्हणतो ते काळी मिरीची पावडर 20 ग्रॅम, जास्तीत जास्त 30 ग्रॅम. 20 ग्रॅम सुंठ पावडर, 20 ग्रॅम आणि 30 ग्रॅम गूळ, हे एकत्रित त्यामध्ये, म्हणजे काळी मिरी, सुंठ यांची पावडर आणि गूळ बारीक करून त्याच्यामध्ये टाकल्यानंतर आणखीन एक पदार्थ आहे, परंतु तो आपल्या महाराष्ट्रामध्ये मिळतोय का नाही याची शाश्वती कमी आहे. कंकोळ असं म्हणतात त्याला. अगदी मिऱ्यासारखंच असतं, परंतु जरा थोडीशी शेपटी असते. ध्यानात आलं का? काळी मिरी म्हणून तर मी काळी मिरी सांगितली. आलं का लक्षात? मग पाणी, ते जे आपण रस काढलेला आहे ग्लासभर, तो पातेल्यामध्ये किंवा कुठल्याही भांड्यामध्ये तापवण्यासाठी ठेवायचा आणि त्याच्यामध्ये हे सगळं मिक्सअप करायचं, उकळू द्यायचं. म्हणजे पाक तयार होईल अशा पद्धतीनं
त्याचा पाक तयार झाला पाहिजे, नाही लक्षात ठेवा. जसं आपण आले पाक म्हणतो तशा पद्धतीनं हा पाक तयार झाला पाहिजे. लिक्विड स्वरूप, सेमी सॉलिड स्वरूपामध्ये, म्हणजे जसा मध असतो, मध येतं का लक्षात. त्याच्यापासून पाक तयार झाला की या पाकामध्ये काय करायचं, 5 चमचे मध मिसळायचं आणि ते चांगलं हलवून असं त्या डबीमध्ये भरून ठेवायचं. आणि दररोज त्यातला 1 चमचा, मॅक्झिमम 2 चमचे सकाळी सकाळी दररोज. जर हे व्यायाम करून जर तुम्ही प्राशन केला, व्यायाम कोणते करायचे तेही मी सांगतोय. ओंकार हा व्यायाम सर्वांनी करणं हे आवश्यक आहे. आणि जेवढा तुमचा श्वास आहे तेवढा ओंकार हा व्यायाम करायचा आहे, लक्षात ठेवा. तर तो व्यायाम अशा पद्धतीने हे सर्क्युलेशन पूर्णपणे झालं पाहिजे, म्हणजे जिथून निघाला तिथंच पुन्हा आवाज येतो. लक्षात ठेवायचं मी काय म्हणतो. श्वास घ्यायचा असा मोठा, हा ओंकार. आता हे तुम्ही हळूहळू वाढवत जायचं. जसं आपण म्हणतो, एकदा सा म्हणतो ना, सा रे, हे आता 6 झालं. हा मी ग काढला, लक्षात ठेवा. हा म काढला, तसाच प, तसाच ध, तसाच नी आणि तसाच सा. 5-5 स्वराची प्रॅक्टिस करा. आज 5 स्वराची, उद्या 5 स्वराची. परंतु हे जर कंटिन्यू तुम्ही ठेवलं हे, मग सकाळी तुम्हाला एक 10 मिनटं जर तुम्ही गायन करत असाल तर त्या गायनासाठी 10 मिनटं देणं आवश्यक आहे, लक्षात ठेवा. आणि दुसरा व्यायाम कोणता करायचा आहे तो मी सांगतोय. असं तोंड पूर्णपणे उघडे ठेवायचं आहे पास. तुम्हाला किती वृद्ध झाला तर तुम्हाला सुरकुत्या वगैरे तोंडावरती पडणार नाही, ते पास. जोपर्यंत तुम्हाला सण होतं असं 5 वेळा. आणि त्याच वेळेला काय करायचं मी सांगतो तुम्हाला. ते बाहेर झालं, आता आत बी खेचता आला पाहिजे. नाही हे बास, आवाज आतमध्ये खेचता आला पाहिजे. आणि हे जर तुम्ही केलं की अशा वेळेला पहा तुम्हाला खोकला लागण्याची शक्यता असते. या व्यायामामुळं तुम्हाला कुठल्याही पद्धतीचा अटॅक येऊ शकत नाही ना. तुमचा ज्या वेळेला तुम्ही गायन करताय त्या गायनामध्ये तुमचा आवाज अगदी क्लिअर, उलट आत वाढायचा म्हणून सांगितलं विश्वास. हा व्यायाम तुम्ही करा सांगितलं ना. आणि मग तुम्ही 15-20 दिवसानंतर मला आवर्जून आपला अनुभव शेअर करा. म्हणजे सत्य परिस्थिती काय आहे ती तुम्हाला मी खोटं कधी सांगू. जे मी करतो तेच तुम्हाला मी सांगितलं. माझ्या मते सर्वांच्या लक्षात आलेलं असावं. झालेली सेवा त्याच्या कृपेने त्याच्याच चरणी अर्पण करतो, संतांच्या चरणी अर्पण करतो. तुम्हा सर्व गायनाचार्य वारकऱ्यांच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्ण विराम देतो. कुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल 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 विठ्ठल.